या कम्युनिटीमध्ये असणारी जी मुलं आहेत त्यांना चाइल्डहुडमध्ये त्यांच्यावरती सेक्शुअल अब्यूज झाल्यामुळे त्यांची ही स्थिती बनलेली आहे, असा एक सरसकट समज आहे. तर हा खरा आहे, चुकीचा आहे, काय याबद्दल काय सांगशील? खूप मोठा गैरसमज आहे हा. मी LGBTQ+ बनत नाही, मी नेहमीच LGBTQ+ असतो. मी 13 वर्षाच्या वयात ठरवलं नाही की मला मुलं आवडतात, मी फक्त बोलायला लागलो की मला मुलं आवडतात. तर असंच जेव्हा मी LGBTQ+ आहे तर कदाचित मी स्वतःला कसं प्रेझेंट करतो ह्याच्याने इंडिकेशन येतं. आपण ॲज अ सोसायटी डिसाईड केलंय की हे फेमिनिन आहे, हे मॅस्क्युलिन आहे. एक उदाहरण देईन, आपण जे आधी बोललो तो एक मुलीसारखा मुलगा आहे, मुलीसारखा वागतो. बेसिकली आपण काय म्हणतोय की तो त्याच्या फेमिनिन ट्रेट्स आहे. एक मुलगा आहे जो स्वतःला तो फेमिनिन म्हणून एक्सप्रेस करत असेल कोणत्याही पद्धतीत, तर प्रेडेटर जे आपण म्हणतो ना सोसायटीत, तर कोणाला तरी तो एक इशारा जातो तर ती फेमिनिटी जी आहे ना ती मला वल्नरेबल करते. तर कदाचित तो कोणाला एक इनडायरेक्ट इंडिकेशन जातो तर ती फेमिनिटी माझी वल्नरेबिलिटी होते. कारण लोकांना वाटतं की ती फेमिनिन आहे म्हणजे त्याचा डिफेन्स कमी आहे. अब्यूजमुळे कोणी LGBTQ+ बनत नाही. LGBTQ+ एक व्यक्ती नेहमीपासूनच असतो.